राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यामध्ये सुरू आहे. खास करून नर्सेस आणि डॉक्टरांनी जीवनावश्यक संपाचा भाग असल्यामुळे पण त्यांच्याही काही मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. आमची त्यांना विनंती आहे की जे रुग्ण शासकीय रुग्णालयामध्ये उपचारापासून वंचित आहेत किंवा त्यांचे ऑपरेशन तिथल्या प्रमुखापुढे ढकलावे लागलेत किंवा रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक रुग्णांना रक्तपुरवठा वेळेत होण्यास अडथळा निर्माण होतो, अशा कालखंडामध्ये सर्वांनी रुग्णसेवा ही ईश्वर सेवा प्रथम मानली पाहिजे. हे मानणारा मी एक कार्यकर्ता असल्यामुळे प्रथमतः मी सर्व वैद्यक शास्त्राच्या लोकांना विनंती करेल की आपण टप्प्याटप्प्याने रुग्णांची सेवा करावी, आपल्या मागण्या शासनाकडून मान्य करून घ्याव्यात. त्यालाही आमचा विरोध नाही किंवा आमचा पाठिंबा राहील, पण रुग्णांची सेवा होणं आणि गोरगरीब जो शासकीय रुग्णालयात येतो त्या रुग्णाला उपचार मिळणं हे अत्यंत निकडीचं आणि कळकळीचं आहे. या अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य खाजगी नर्सिंग स्कूल अँड कॉलेज असोसिएशनच्या वतीनं, आमच्या संघटनेच्या वतीनं ज्या ज्या शासकीय रुग्णालयामध्ये नर्सेसची गरज लागेल, तिथं पॅरामेडिकल फोर्स लागेल, त्यांना जो काही ब्लड बँक असेल, पॅथॉलॉजी असेल, एक्सरे क्षयकिरण असेल किंवा नर्सेसची गरज लागेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या संघटनेचे 5-5, 6-6 नर्सिंग महाविद्यालय आहेत. डिप्लोमा स्वरूपात आहेत, डिग्री स्वरूपात आहेत, पदव्युत्तर आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून जवळपास 200 महाविद्यालय 36 जिल्ह्यात आहेत. MSBPN बोर्डाच्या माध्यमातून जवळपास 600 महाविद्यालय 36 जिल्ह्यामध्ये आहेत. आणि हे सर्व संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी पॅरामेडिकल स्टाफ स्वतःच्या खर्चाने पुरवतील. स्वरूपामध्ये शासनाकडून कोणतीही अपेक्षा नाही किंवा कुठलंही मानधन नकोय. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानून त्याची सेवा करण्यासाठी आमची संघटना सगळ्या जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये मॅनपॉवर देईल आणि तो मॅनपॉवर हा आम्ही स्वखर्चाने तिथे पोहोच करू. त्यांचं कामकाज शासनाच्या नियमाप्रमाणे करतील आणि रुग्णांना दिलासा देण्याचं काम होईल. हे मानवतेच्या भावनेतून आमच्या संघटनेने हा पुढाकार घेतला. मी महाराष्ट्र राज्य खाजगी नर्सिंग स्कूल अँड कॉलेज असोसिएशनच्या सर्व सन्माननीय प्राचार्य असतील, रुग्णालयाचे अधीक्षक असतील, संघटनेचे सभासद असतील, नर्सिंग महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष असतील, या सर्वांना अपील करतो की कृपया आपण तालुक्याच्या ठिकाणी असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, ज्याही ठिकाणी शासनाला आपल्या सेवेची गरज पडेल ती देण्यासाठी आपण कटिबद्ध व्हावं. कारण रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानणारी आपली नर्सिंग संघटना आहे. सहयोग द्यावा एवढं कळकळीचं आवाहन या संघटनेचा राज्याध्यक्ष म्हणून करतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.